केडिया कामगार सेनेचे पदाधिकारी गोळे उपस्थित आहे। आपण बातचीत करणार आहोत। ऑफिस फोडले तुम्ही आता, हा फक्त ट्रेलर होता का, ही सुरुवात झाली आहे का? सन्माननीय राजसाहेबांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आव्हान करायला नव्हतं, मराठी भाषेची गळचेपी करायला नव्हती पाहिजे। 35 वर्ष मी माझपासून सांगतोय, 35 वर्ष तो मुंबईत राहतोय, गडगंज श्रीमंत झाला आणि आज तो मराठीला बोलतोय मी मराठी बोलणार नाही, तो पण तोऱ्यात। हा तोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानित राजसाहेब कधीही सहन करणार आहे, मराठी माणूस पण सहन करणार नाही। हा ट्रेलर आहे, हा नक्कीच ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आता हे मेळावा होऊन द्या, मेळाव्यानंतर अजून काय काय होईल। नाही असे अनेक आहेत केवड्यासारखे की ते मराठी बाबत बोलत नाहीत किंवा डायरेक्ट चॅलेंज करतात। केडियाचा गुरमी मुजोरी एवढी होती, काल महापौर किशोरी पेडणेकर मुंबईच्या त्या एका लाईव्ह चॅनलवर त्याच्यावर बोलत होते। आता त्याचे बोलण्याची ॲटिट्यूड, जे बोलण्याची पद्धत, आमचे अविनाश अभ्यंकर जे आमचे प्रवक्ता आहेत त्यांच्याबद्दल पण उलटावलं। जर आमचा प्रवक्ते आमचे सन्माननीय राजसाहेब मराठी माणूस यांच्या विरोधात हे कोण परप्रांतीय केडिया भेडिया बोलत असेल तर या केडियाची किंवा भेडियाची शिकार केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्राने गप्प राहणार नाही। आता शिकार झाली, आता शिकार अर्धीच झाली आहे, पळून गेले, तो काय जबड्यात आला नाही पण येणार नक्की। ही सुरुवात झाली, केडियाचा किडा शिरवला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी, आमच्या माथाडी कामगार सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी। या पुढे जर मराठीला नख लावल तर आम्ही चांगल्या प्रकारे अंगावर जाऊ। ही एक सुरुवात तुम्ही जसे म्हणले ना, केडियाचा महाराष्ट्र सैनिकांनी किडा शिरवला, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन। नक्की सुरुवात झाली का? हो सुरुवात झाली आहे, आज सुरुवात आहे, ट्रेलर आहे फक्त, आता पिक्चर बाकी, आता हे सभेनंतर कळेल काय ते। की सभेनंतर कळेल। आपण जर पाहिलं तर हे अनेक पदाधिकारी जे होते गेले तो त्या ठिकाणी उपस्थित होता, तो नव्हता, पोलीस प्रोटेक्शन घेऊन बिळात पडलाय। मला तर असं वाटतं हे सर्व जो करतोय त्याला पोलिसांचं प्रोटेक्शन पाहिजे, असं शासनाला पण म्हणणं आहे। अशी जर भांडगुळं महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या विरोधात बोलून पोलीस प्रोटेक्शनसाठी असं काय करत असेल तर कृपया देऊ नका। आम्ही त्यांना सरपळत कसं साहेबांकडे आणि मराठी माणसाकडे माफी मागायला पाहिजे ते बरोबर लावू। नक्की आपल्यासोबत गोळे होते। आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।